मी डिटॅनचा साबण बनवलेला आहे। टॅन रिमूव्हर करण्यासाठी साबण बनवलेला आहे। स्किन व्हाइटनिंगचा हा साबण आहे। हा साबण मी बनवला आहे, तसा तुम्ही देखील करून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। साबण मी वेगवेगळ्या आकारात बनवलेला आहे। छोट्या आकारामध्ये बनवलेला आहे आणि छोटे आकार जसे आपण बनवतो तसा मोठ्या आकाराचाही आपल्याला हा साबण बनवता येतो। मोठ्या आकाराचा साबण बनवण्यासाठी मी पहा मोठं सोपकेस वापरलेला आहे। असा हा चौकोनी मोठा साबण बनवता देखील येतो, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारात आपण साबण बनवू शकतो। हा साबण बनवायला मी पीएसचे 2 साबण घेतलेले आहेत व त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत। पीएसचे 2 मोठे साबण घेतल्यामुळे हे साबण वेगवेगळ्या आकारात मला बनवता आले। सगळ्यात आधी मी काय केलं, पातेल्यात गरम पाणी केलं व त्याच्यावरती वाटी ठेवलेली आहे। वाटी अशा प्रकारे ठेवली की जेणेकरून ती पाण्यामध्ये बुडलेली राहील व गरम पाण्यामध्ये ती बुडल्यामुळे पहा साबण जो आहे, साबणाचे बारीक बारीक पीस करून टाकले होते ते वितळले आणि ते वितळल्यानंतर मी हळदीची पेस्ट पाण्यामध्ये करून घेतली होती, ती त्यात ॲड केली। 2 मोठे चमचे हळदीची पेस्ट केली होती पाण्यात, ती या साबणामध्ये मी ॲड करून घेतली आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकली आहे। आधी 1 चमचा कॉफी पावडर टाकली व ती ॲड करून घेतली। त्यानंतर आणखीन 1 चमचा कॉफी पावडर टाकून ती ॲड करून घेतली व हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे साबण आता आपला तयारच होणार, कारण मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे, तयार झालेलं आहे आणि या तयार मिश्रणापासून आपल्याला साबण बनवता येतात आणि सहज बनवता येतात। आपण घरच्या घरी असा उपयुक्त साबण बनवू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरील डाग निघून जातात। कोणत्याही जखमेचा वण असेल तो देखील या साबणामुळे निघून जातो आणि हळद जी आहे ती खूप उपयुक्त असते। तुम्हाला पाहिजे तर पहा असं चौकोनी मोठा साबण देखील बनवू शकता। अशा प्रकारे हे साबण तयार झालेले आहेत आणि हा साबण खूप उपयुक्त आहे, तुम्ही नक्की करून पहा।